लोकसत्ता विश्लेषण कार्यक्रमामध्ये मी गौरव मुठे लोकसत्ताच्या वतीने तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. वेद अर्थसंकल्पाचे या आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे 2 वर्षांमध्ये कोरोनामुळे प्रत्येकाला झळ बसली आहे. समाजातील प्रत्येक घटक हा त्याला कोरोना स्पर्शून गेला आहे. त्यामुळे बऱ्याचदा अशामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेक लोक बेरोजगार झालेत, काहीचे व्यवसाय बुडाले आहेत. तर काहींनी यातून नवीन वाट शोधत नवीन क्रांती घडवून सुद्धा आणली आहे. आणि या समाजातील प्रत्येक घटकांच्या अर्थसंकल्पाकडून काही ना काही अपेक्षा असतात. आता या अपेक्षा कशा पूर्ण होणार आहेत किंवा पूर्ण होणार आहेत अर्थसंकल्पाकडून, याबाबत आज आपण तज्ञांशी चर्चा करणार आहोत. आपल्याला तज्ञ आज याबाबत मार्गदर्शन करतील. आज आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर. सर, तुमचं स्वागत आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध अर्थविश्लेषक मंगेश सोमण सर आपल्यासोबत आहेत. ते गेली 25 वर्षे विविध कंपन्यांमध्ये अर्थतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तर मी तुम्हा दोघांचं स्वागत करतो सर. आणि आता पुढील सूत्र मी गिरीश कुबेर सरांकडे सोपवतो. मला असं वाटतं की मंगेश सुमन यांच्या निवेदनाने याला सुरुवात व्हायला हवी. एक शास्त्रशुद्ध अर्थशास्त्री म्हणता येईल अशा स्वरूपाचं त्यांचं शिक्षण आहे, त्यांची पार्श्वभूमी तशी आहे. एका मोठ्या उद्योग समूहात ते अर्थसल्लागार म्हणून कार्यरत आहेत. आणि अर्थसंकल्पाचा जो खरा अर्थ असतो, जो अर्थाशी निगडीत असतो, आपण व्यावसायिक गौरव तू आणि मी काय हे त्याच्यात दुसऱ्या न सांगितल्या जाणाऱ्या अर्थाशी निगडीत असतो. त्याच्यामुळे मंगेश सारखी अभ्यासक व्यक्ती ही अर्थाशी निगडीत असते. म्हणून मला असं वाटतं की मंगेश सुमनांनी सुरुवात करावी. त्यांच्यानंतर मग मी बोलीन. मग आपण नंतर प्रश्नोत्तर घेता येतील. धन्यवाद गिरीश. धन्यवाद गौरव. नमस्कार सगळ्यांना. तर या वर्षीच्या अर्थसंकल्पाला आता 2-4 दिवस उरलेले आहेत आणि अर्थसंकल्पात काय आपल्याला अपेक्षा करता येतील याबद्दल बोलण्याच्या आधी मी थोडेफार या अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी, आर्थिक पार्श्वभूमी काय आहे त्याबद्दल सुरुवातीला काही मुद्दे मांडू इच्छितो. या सध्याची जी आर्थिक परिस्थिती आहे त्याचं वर्णन मिश्र स्वरूपाचं असं करता येईल. म्हणजे त्यामध्ये काही आश्वासक बाबी आहेत. कोरोनाचा तडाखा आपण जो गेली 2 वर्ष अनुभवत आहोत त्यातनं कुठेतरी हळूहळू बाहेर आपण यायला सुरुवात झालेली आहे. एकीकडे भारतामध्ये 3री लाट आली, जगाच्या काही देशांमध्ये 4थी लाट आली. पण एकंदर कोरोनाचे आर्थिक परिणामांच्या बाबतीत जर विचार केला तर सरकार असू देत किंवा उद्योग व्यवसाय असू देत, आर्थिक घटक असू देत, त्यांचा कोरोनाकडे बघायचा दृष्टिकोन हळूहळू बदलायला लागलाय आणि कोरोनाच्या बरोबर आपल्याला जगायचं आहे याचं या वास्तवाचं एका प्रकारे भान आलेलं आहे. त्याच्यामुळे कोरोनाचे परिणाम संपलेले नाहीत आणि कदाचित यापुढेही संपणार नाहीत. आणखी काही लाटा येऊ शकतात असं या क्षेत्रातल्या तज्ञांचं म्हणणं आहे. पण एकूण या परिस्थितीबरोबर कसं जगायचं आणि एकंदर आर्थिक गाडा काही प्रमाणात कसा चालू ठेवायचा याबद्दल एक सगळ्यांना अंदाज आलेला आहे. सरकार पण आता जे सुरुवातीला टाळेबंदी वगैरे जे काही अत्यंत हार्श म्हणता येतील अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जात होत्या त्यापेक्षा एकंदर दूर सरकतायत. त्याला अर्थात एक मोठा अपवाद जागतिक स्तरावर आहे तो म्हणजे चीनचा. चीनमध्ये अजूनही कोरोनाचे कुठेही केसेस आढळल्या की लगेचच बंदर बंद केलं जातं किंवा काही भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन केला जातो. पण त्या व्यतिरिक्त इतर बरेचसे देश आता त्या परिस्थितीतनं बाहेर निघतायत. आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जी अलीकडेच आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे गेल्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्था जवळपास 6%, 5.9% वाढली आणि या वर्षी सुद्धा ती 4.4% वाढेल असा त्यांचा अंदाज आहे. साधारण याचा एक तुलना करायची तर एक लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन पातळीवरती हा जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर साधारण 3 ते 3.5%च्या टप्प्यामध्ये असतो. त्याच्यामुळे त्या तुलनेत हे आर्थिक वाढीचे आकडे खूप चांगले आहेत. अर्थात त्याला एक आपण म्हणतो सांख्यिकी बाजू अशी आहे की 2020 मध्ये जी एक मोठी घट झाली तर त्या आकुंचन पावली अर्थव्यवस्था. तर त्या बेसवरती ही वाढ आहे. त्याच्यामुळे अजूनही अर्थव्यवस्थेची जी जीडीपीची जी पातळी आहे ती पूर्वीच्या पातळीच्या मानाने किंवा जर कोरोना आला नसता तर आज आपण कुठल्या पातळीवर असतो त्यापेक्षा अर्थव्यवस्थेची पातळी कमी आहे. पण तरी सुद्धा आर्थिक वाढ होतीये आणि ही एक आश्वासक म्हणता येईल अशी बाब आहे. पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला ही जी आर्थिक वाढ होत होती त्याला एक मोठं पाठबळ मिळत होतं ते म्हणजे
वित्तीय धोरणांकडून आणि केंद्रीय बँकांच्या धोरणांकडून. खूप मोठ्या प्रमाणात पैसा ओतला गेला सरकारांकडून, त्याचबरोबर फेडरल रिझर्व्ह अमेरिकेची जी केंद्रीय बँक आहे किंवा युरोपमधले युरोपियन सेंट्रल बँक आहे, त्या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला. आणि गेल्या काही महिन्यांमध्ये मात्र आता ती परिस्थिती बदलते आणि त्याचं कारण असं आहे, की महागाईने मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढलंय. म्हणजे अमेरिकेमध्ये तिथली केंद्रीय बँक अनेक वर्ष प्रयत्न करत होती, की महागाईचा दर वाढावा आणि 2% जवळपास जावा. तर त्या तुलनेत आज तिकडे 6.5-7% महागाईचा दर नोंदवला जातोय. आणि याला बरीच कारणं आहेत. म्हणजे एक झालं असं, की या कोरोनानंतरच्या काळामध्ये बऱ्याचशा काय आपण म्हणतो सेवा क्षेत्रांमध्ये लोकांचे पैसे जात नव्हते आणि बऱ्याच लोकांचे पैसे त्यामुळे वळले ते वस्तूंकडे आणि त्यातूनही ज्याला आपण कन्झ्युमर ड्युरेबल्स म्हणतो म्हणजे काय स्मार्टफोन्स असतील, लॅपटॉप्स असतील, इतर काही वस्तू असतील तर त्यांची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढली आणि दुसरीकडे या वस्तू बाजारपेठांना पुरवायची जी व्यवस्था होती तिला मात्र कोरोनामुळे अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये मोठमोठ्या अडचणी येत होत्या. वस्तूंची दळणवळण करणं, वाहतूक करणं आणि त्याच वेळेला अनेक लोकं अमेरिकेसारख्या ठिकाणी हे रोजगाराच्या क्षेत्राच्या बाहेर जात होते. त्याच्यामुळे एकंदर कामगारांचा तुटवडा, वाहतूक व्यवस्थेचा तुटवडा आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती महागाई मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली. त्याला एक दुसरं अलीकडच्या काळात एक मोठं आव्हान म्हणता येईल असं आलेलं आहे ते म्हणजे जे ऊर्जा स्त्रोतांच्या किमती आहेत, तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल, यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. कारण त्यात सुमारास चीननी त्यांच्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या क्षेत्रांवरती खूप मोठे निर्बंध आणले. आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून अचानकपणे महागाई वाढायला लागलेली आहे. आणि त्याचा परिणाम हे जे केंद्रीय बँकांनी आतापर्यंत जे मोठ्या प्रमाणावर पैसा बाजारपेठांमध्ये ओतला होता, तर तो आता ते परत काढून घ्यायला लागतील, व्याजदर वाढायला लागतील. तर ही काही आव्हानं आहेत. मी म्हटलं तसं चित्र मिश्र स्वरूपाचं आहे जागतिक पातळीवर. भारतामध्ये सुद्धा जर का आपण बघितलं तर एक मिश्र स्वरूपाची परिस्थिती आहे आणि सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळेस कोरोनानंतर अर्थव्यवस्थेची रिकव्हरी कशी होईल याची जेव्हा चर्चा व्हायची, तेव्हा इंग्रजी व्ही किंवा इंग्रजी डब्ल्यू या अक्षरांचा आधार घेतला जायचा. की व्ही अक्षरासारखं एक मोठी घट आली, पण त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था सुधारेल. पण प्रत्यक्षात आता साधारण गेल्या 1-1.5 वर्षातल्या अनुभवानंतर आणि आकडेवारी बघून असं दिसतंय, की व्ही आणि डब्ल्यू पेक्षा सुद्धा इंग्रजीतलं जे के अक्षर आहे, ते सध्याच्या आर्थिक परिस्थितीचं जास्त निदर्शक बनलेलं आहे. आणि के का? की केला दोन्ही एक वरची बाजू आहे आणि एक खालची बाजू आहे. तर ती केची वरची बाजू काय आहे आपल्या भारताच्या संदर्भामध्ये? की एकीकडे कर संकलन मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. जी-एस-टीचा सरकारचा महसूल वाढलेला आहे. यावर्षी कित्येक वर्षात पहिल्यांदा अशी परिस्थिती आहे, की सरकारने गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जे कर संकलनाची अपेक्षा केली होती, त्यापेक्षा कर संकलन जास्त होणार आहे. दरवर्षी साधारणपणे अनुभव असा असतो, की जो अंदाज केलेला असतो त्याच्यापेक्षा कर संकलन कमी होतं. पण हे वर्ष त्याला एक सणसणीत अपवाद असणार आहे. बऱ्याच कंपन्यांची चा नफा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे शेअर बाजारात सुद्धा गेल्या काही दिवसात मधली पडझड सोडून द्या. पण तोपर्यंत एकंदर शेअर बाजारांमधली परिस्थिती सुद्धा खूप चांगली आहे. त्याच्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. म्हणजे आकडेवारी असं दाखवत की दागिन्यांची मागणी वाढलेली आहे आणि यावर्षी सोन्याची आयात भारतात जी झाली आहे, ती गेल्या 10 वर्षांमध्ये सर्वात जास्त अशी आयात आहे. तर हे सगळे एका प्रकारे म्हणता येईल आपल्याला केचा वरचा भाग आहे, की काही बऱ्याच हे निदर्शक दाखवतायत की अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारतीये. पण त्याच वेळेला आपल्याला हे विसरून चालणार नाही, की त्या केला एक खालचा भाग सुद्धा आहे आणि तो भाग आहे, तो म्हणजे साधारणपणे समाजातले जे आर्थिकदृष्ट्या वीकर सेक्शन्स ज्याला म्हणता येईल, आर्थिकदृष्ट्या मागासलेले किंवा खालच्या पातळीवर असणारे जे लोकं आहेत, त्यांच्या उत्पन्नामध्ये मात्र वाढ झाली नाहीये, किंबहुना घट झालेली आहे, असं दाखवणारी काही सर्वेक्षणं आहेत. रोजगाराची आकडेवारी बघितली तर असं दिसतंय, की कोरोनाच्या काळात जे रोजगार हिरावले गेले, ते अजून पूर्णपणे परत आलेले नाहीयेत. ते मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती सुद्धा झाली आहे गेल्या वर्षभरामध्ये. पण तरी रोजगाराची पातळी अजून पूर्वीच्या पातळीवर आलेली नाहीये. छोटे उद्योग, मध्यम उद्योग, काही व्यवसाय विशेषतः ज्या व्यवसायांचं सेवा क्षेत्रातले व्यवसाय आहेत,
की ज्यांना लोकांनी बाहेर पडणं, बाहेर पडून खरेदी करणं किंवा पर्यटनाला जाणं, या गोष्टींमधून ज्यांची मागणी वाढते, त्या उद्योगांना अजूनही पूर्वीचे दिवस परत आलेले नाहीयेत. कोरोनाचा अजूनही मोठा परिणाम या उद्योगांवरती दिसतोय. किंबहुना काही प्रमाणात शाश्वत स्वरूपाचा हा असा परिणाम आहे, की पूर्ण ती हानी भरून अजून निघालेली नाहीये. कदाचित अजून काही तिमाहींपर्यंत ती हानी पूर्णपणे भरून निघालेली दिसणार नाही. त्याच्यामुळे ही एक प्रकारे म्हणता येईल अशी भारतीय अर्थव्यवस्थेची आजची पार्श्वभूमी आहे. आणि या पार्श्वभूमीवरती येता अर्थसंकल्प या आव्हानांना कसा सामोरा जातोय? एकीकडे तेलाच्या किमती खूप वाढल्यात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये $90 प्रति बॅरलच्या पुढे किमती गेलेल्या आहेत. युक्रेनच्या निमित्ताने रशिया आणि इतर पाश्चात्य सत्ता यांच्यामधला एक संघर्ष एका टोकाला जातोय. तर ही आव्हानं आहेत, तर त्यांना अर्थसंकल्प कसा सामोरा जाईल याकडे आता आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे. अर्थसंकल्पाच्या बाबतीत वित्तीय परिस्थितीचा जर का आपण विचार केला, तर आधी मी म्हटलं तसं कर संकलन यावर्षी अंदाजापेक्षा जास्त चांगलं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे यावर्षी एक अपवाद म्हणजे वित्तीय बाजू ही गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जो काही अंदाज अर्थमंत्र्यांनी मांडलेला होता, त्या तुलनेत खूप चांगली दिसतेय. म्हणजे कदाचित गेल्या वर्षीचे आपल्याला उद्दिष्ट दिलेलं होतं, की 6.8% वित्तीय तुटीचा परिणाम राहील. हे परिणाम हे जे मेजर आहे ते जीडीपीच्या तुलनेत असतं. म्हणजे वित्तीय तूट भागिले जीडीपी. तर याच्या दोन्ही बाजूंचा जर का आपण विचार केला, तर जी वित्तीय तूट एकंदर रुपये कोटींमध्ये आहे, ती कदाचित अंदाजाच्या जवळपास असेल किंवा त्याच्यापेक्षा थोडी जास्तही असू शकेल. त्याच्यात एक बाजू अशी आहे, की करसंकलन खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. पण जे निर्गुंतवणुकीतून सरकारने एक मोठी अपेक्षा केलेली होती, जवळपास ₹2.25 लाख कोटी रुपयांची अपेक्षा केलेली होती. ती अपेक्षा बहुतेक काही म्हणजे जवळपास आता स्पष्ट आहे, की ती अपेक्षा काही पूर्ण उतरणार नाहीये. एक मोठा त्याच्यात एक काय आपण म्हणतो अननोन घटक आज असा आहे, की एल-आय-सीची जी भागविक्री आहे, ती या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण होईल, की पुढच्या आर्थिक वर्षामध्ये ती जाईल. त्याच्यावर सुद्धा ही जो अंतिम आकडा वित्तीय तुटीचा येईल तो अवलंबून असणार आहे. पण तरीही एक साधारण अशी अपेक्षा आहे, की वित्तीय तूट ही गेल्या वर्षी जी अपेक्षा केली होती त्या प्रमाणात साधारण राहील रुपये कोटींमध्ये. आणि याचा जो भागाकाराचा घटक आहे म्हणजे जीडीपी, तर जीडीपी सरकारने गेल्या वर्षी जी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलाय. आणि हा काही प्रमाणात आकड्यांचा खेळ आहे. कारण आपण जे अनुभवतोय की महागाई वाढलेली आहे. ठोक किमतींचा निर्देशांक जो आहे त्याच्यामधली महागाई ही 10% पेक्षा जास्त आहे सध्या. तर त्याच्या महागाईमुळे काय होतं की जीडीपीचा जो नॉमिनल जीडीपी ज्याला म्हणतात, तर तो आकडा यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. तो जवळपास 17 ते 18% वाढेल अशी अपेक्षा आहे. आणि त्याच्यामुळे वित्तीय तुटीचं जे गुणोत्तर आहे जीडीपीच्या प्रमाणात, ते साधारणतः 6.8%च्या आसपास राहील असा एकंदरीत अंदाज आहे. ज्या पॅन्डेमिकच्या आधीची जी परिस्थिती होती, त्यावेळेस सरकारचं एक दीर्घकालीन उद्दिष्ट असं होतं, की ही वित्तीय तूट हळू-हळू कमी करत 3%च्या आसपास आणायची. पण गेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी याबाबतीत एक वेगळा विचार मांडला आणि तो कदाचित जगभरात सध्या वित्तीय तुटीबद्दल जे काही एक नवीन विचारमंथन चालू आहे त्याला अनुसरून होता, की सरकारने असं म्हटलं, की आमचं दीर्घकालीन उद्दिष्ट आहे, ते सुद्धा आता 3% असणार नाही, तर 4.5% असणार आहे. म्हणजे पूर्वी आपण जेवढी वित्तीय तूट ही सुसह्य मानत होतो, त्याच्यापेक्षा आता जास्त वित्तीय तुटीची आपण एका प्रकारे मानसिक तयारी केलेली आहे. तर त्याच्यामुळे एकंदर या सुमारास अपेक्षा अशी आहे, की त्या 6.8% वरून किंवा 6.5% वरून कदाचित 6 ते 6.25% वित्तीय तुटीचं प्रमाण पुढच्या वर्षी अर्थमंत्री कदाचित सादर करतील 1 तारखेला जेव्हा अर्थसंकल्प मांडला जाईल. हे जर 6-6.25% जर का प्रमाण म्हटलं, तर सरकारला यावर्षी सुद्धा भांडवली खर्च वाढवण्याचा काही वाव असणार आहे. कारण अर्थसंकल्पाला अजूनही काय आपण म्हणतो एक प्रकारचा सपोर्ट देण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे भांडवली खर्च वाढवण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे भांडवली खर्चात 15 ते 20% वाढ करण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांकडून केला जाईल. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये सरकारने पायाभूत सेवा सुविधांवरती, पायाभूत क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा इरादा जाहीर केलेला आहे. म्हणजे 100 लाख कोटींची गुंतवणूक येत्या 5 वर्षामध्ये करण्याचं अर्थमंत्र्यांचं आणि पंतप्रधानांचं उद्दिष्ट आहे. त्याचा अर्थ असा होईल, की दरवर्षी साधारणतः 20 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही पायाभूत क्षेत्रांमध्ये व्हायला पाहिजे. अर्थात ही पूर्ण गुंतवणूक केंद्रीय अर्थसंकल्पातनं होते असं नाही.
इतर जे काही सरकारी उपक्रम आहेत, राज्य सरकार आहेत आणि अर्थात खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक. तर या सगळ्यातून येणारी गुंतवणूक ही आतापर्यंत साधारणतः 7 ते 8 लाख कोटी रुपये वार्षिक होत होती. तर ती जवळपास दुपटीहून जास्त करायचं हे उद्दिष्ट आहे. ते अर्थात पूर्ण दुपटीपेक्षा जास्त होईल की नाही म्हणजे एक आपण काय म्हणतो त्याच्याबद्दल एक साशंकता लोकांच्या मनात असतेच. पण निदान हे प्रमाण गुंतवणुकीचं मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच आहे. तर नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन सरकारने जाहीर केली होती. त्याच्या बरोबरीने एक दुसरा त्यांनी कार्यक्रम गेल्या वर्षी जाहीर केला तो नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन. म्हणजे जे सध्या अ, जे रस्ते, बंदरं जी आहेत, त्यांच्यातला काही भागविक्री करून त्याच्यातनं एक निधी गोळा करायचा आणि तो निधी परत नवीन पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवायचा. तर या दोन्ही प्रकल्पांकरता या अर्थसंकल्पात सुद्धा काही आणखीन पावलं उचलली जाण्याची अपेक्षा आहे. पायाभूत क्षेत्रांमध्ये आणखीन सरकार स्वतःची गुंतवणूकही वाढवण्याची घोषणा करण्याची अपेक्षा आहे. हे सगळं करत असताना यावर्षी आता करांच्या बाबतीत सरकार काही सवलत देईल का? हा एक मोठा प्रश्न अर्थात आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असणार. तर याच्या बाबतीत मला दोन्ही बाजूनी मी काही आधी जी काही आर्ग्युमेंट्स आहेत ती मांडायचा प्रयत्न करेन. एक अर्थात आर्ग्युमेंट असा आहे, की सरकारला यावर्षी करसंकलन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्या पायावरती सरकार जेव्हा पुढच्या वर्षाकडे बघतंय आणि दुसरीकडे एकंदर अर्थव्यवस्थेला गती देण्याची आवश्यकता आहे. समाजात आर्थिक घटकांकडून जे होणारं कन्झम्पशन आहे, त्याच्यामध्ये वाढ होण्याची गरज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अर्थसंकल्पामध्ये कुठेतरी अ, जे जे सुरुवातीचे घटक आहेत म्हणजे काय आपण म्हणतो ज्यांचे 5 लाख ते 10 लाख उत्पन्न आहे, त्या घटकांना काही प्रमाणात सरकारकडून दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे. पण त्याच वेळेस एकंदर इनइक्वालिटी वाढतेय, असमतोल वाढतोय. तर त्याच्यामुळे जे मोठे उत्पन्न मिळवणारे घटक आहेत, 50 लाखापेक्षा जास्त, 1 कोटीपेक्षा जास्त ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे, त्यांना मात्र दुसरीकडे कदाचित त्या घटकांकडून जास्त कर महसूल गोळा करण्याचाही प्रयत्न होऊ शकेल. म्हणजे सरचार्ज वगैरे कदाचित वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे या बाबतीत असा एक प्रकारचा बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न मला वाटतं अर्थमंत्र्यांकडून होण्याची शक्यता आहे. हे झालं वैयक्तिक कराच्या बाबतीत, आयकराच्या बाबतीत. कंपन्यांच्या करामध्ये सरकारने 2 वर्षापूर्वी मोठी घट केलेली होती. त्याच्यामुळे त्या आघाडीवरती काही फार मोठी नवीन पावलं उचलली जातील असं नाही. आयात करांच्या बाबतीतही मला असं शक्यता वाटत नाही, की फार मोठी पावलं उचलली जातील. कारण एकीकडे सरकारचा जो मेक इन इंडियाचा जी घोषणा आहे, देशामध्ये उद्योगांना काही प्रमाणात प्रोत्साहन देण्याची जी काही आवश्यकता आहे, त्या पार्श्वभूमीवरती आणि एकीकडे पी-एल-आय स्कीम म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हज दिले जात आहेत, की काही ठराविक क्षेत्रांमध्ये उद्योग भारतात वाढावेत यासाठी प्रयत्न केला जातोय. त्याच्यामुळे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आयात करांमध्ये खूप मोठे फेरबदल होतील असं मला वाटत नाही. एक दुसरी मोठी मागणी अशी आहे, की जी-एस-टीच्या करांमध्ये काही सुसूत्रीकरण केलं जाईल का? किंवा त्या करांमध्ये काही घट केली जाईल का? तर अर्थात तांत्रिकदृष्ट्या ते करण्याची अर्थसंकल्प ही जागा नाही. कारण तो फक्त केंद्राचा विषय नाही. जी बद्दल जे काही बदल करायचे असतील त्यासाठी जी परिषद आहे, की जिकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारं मिळून एकत्रपणे ते निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा आहे. त्या बाबतीत फार तर काही धोरणात्मक निर्णय किंवा तसं सुतोवाच अर्थसंकल्पातनं केलं जाऊ शकतं. परंतु जी-एस-टीमध्ये सुद्धा फार काही मोठे बदल होतील असं मला वाटत नाही. कारण एकीकडे राज्य सरकारांची वित्तीय स्थिती आहे ती ताणाखाली आहे. त्याच्यामुळे जी कर कमी केले जाण्याकरता राज्य सरकारांचा मोठा विरोध आहे. राज्य सरकारांकडून त्याच्यामुळे त्या बाबतीत केंद्राला मोठी साथ मिळेल असं नाही. त्याच्यामुळे जी फार मोठे बदल केले जातील असं मला वाटत नाही. एक दुसरी अपेक्षा या अर्थसंकल्पाकडून अशी आहे, की भारतीय सरकारचे जे रोखे आहेत, तर या रोख्यांमध्ये परकीय गुंतवणूक वाढावी, याच्यासाठी काही मोठी पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे. या रोखे बाजारांचा काही एक निर्देशांक असतात आंतरराष्ट्रीय पातळीवरती. जसं म्हणजे हे समजायला एक साधारण उदाहरण असं देता येईल, की जसं आपल्या बी-एस-सीचा इंडेक्स आहे, सेन्सेक्स आहे. त्याच्यामध्ये काही समभागांची यादी आहे. तर काही गुंतवणूकदार हे असे असतात, की ते कुठे गुंतवणूक करायचे याचे निर्णय हे निर्देशांकानुसार घेतात. म्हणजे ते निर्देशांकात ज्या पटीत
वेगवेगळ्या कंपन्यांचे समभाग असतील ते निर्देशांकात गुंतवणूक करतात. कुठल्या एका विशिष्ट समभागामध्ये गुंतवणूक करत नाहीत. तर असेच बरेचसे गुंतवणूकदार हे जागतिक पातळीवरती आहेत. जेव्हा ते वेगवेगळ्या देशांच्या रोखे बाजारांमध्ये गुंतवणूक करत असतात, त्यावेळेस ते काही निर्देशांकांनुसार आपले निर्णय घेतात. आणि या निर्देशांकांमध्ये भारताचा समावेश व्हावा याच्यासाठी गेले 2-3 वर्ष सरकार खूप प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीने आणखीन काही पावलं कदाचित या अर्थसंकल्पात उचलली जातील, की भांडवली कराच्या बाबतीत काही बदल केले जाण्याची अपेक्षा आहे. ते झालं आणि जर का त्या निर्देशांकांमध्ये भारताचा समावेश झाला, तर साधारणतः 20 ते 25 बिलियन डॉलर्स एवढी अतिरिक्त गुंतवणूक भारतामध्ये येण्याची अपेक्षा आहे. ती झाली तर सरकारला आपली जी तूट आहे, ती तूट रोखे बाजारामध्ये फार मोठा परिणाम न घडवता म्हणजे व्याजदरांमध्ये फार मोठी वाढ न घडू देता सरकारला आपली तूट बाजारातनं त्यासाठी पैसे उभे करता येतील. त्याच्यामुळे त्या बाबतीत सरकारकडून एक मोठं पाऊल उचललं जाईल अशी एक अपेक्षा आहे. तर मला वाटतं साधारण या माझ्या अर्थसंकल्पाकडून आता या क्षणी अपेक्षा आहेत. आता बघूया 1 तारखेला त्यातल्या काय-काय अपेक्षा खऱ्या येतात. तर मला वाटतं मी इथे थांबतो आणि गिरीशकडे पुढची सूत्र सोपवतो. खूपच छान पायाभरणी मंगेश कडून झालेली आहे. 2 मुद्दे त्यातले आधी घेऊन आपण त्याच्यावरनं पुढची मांडणी करूया. पहिला म्हणजे वित्तीय तुटीचा. तो एक अतिशय चांगला पायंडा या वर्षी पडेल असं दिसतंय. सरकारचं कर उत्पन्न मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं असल्यामुळे वित्तीय तुटीची शक्यता कमी आहे. हा एक अंदाजच झाला त्या अर्थाने. पण मला त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असं वाटतं, की गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये एक चांगला प्रयत्न निर्मला सीतारामन यांच्याकडून झाला. तो असा की पारदर्शकता आणण्याचा. कारण तोपर्यंत असं झालेलं आहे, की सरकारच्या ज्या काही सरकारच्या ज्या काही वेगवेगळ्या कंपन्या किंवा महामंडळं आहेत, त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती सरकारनी पैसा घेतलेला होता. म्हणजे जसं उदाहरणार्थ फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वगैरे. तर त्यातनं जवळपास हजारो कोटी 60-60 हजार कोटी रुपये अशा महामंडळांना अल्पबचत संचालनालय त्यामुळे ते पैसे सरकारच्या देण्यांमध्ये दिसले नव्हते. त्याच्यामुळे एका अर्थी सरकारची तूट कमी राहिलेली होती. पण यावर्षी कराची पातळी वाढलेली असल्यामुळे, संकलन वाढलेलं असल्यामुळे या मंडळींकडनं सरकारला पैसे घ्यावे लागणार नाहीत असा एक चांगला अंदाज म्हणता येईल तशा स्वरूपाचा आहे. आणि त्याच्यामुळे होईल काय की एक 30,000 कोटी रुपये सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये राखून ठेवलेले आहेत अशा स्वरूपाच्या ज्या काही वेगळ्या योजना असतात किंवा खर्च असतात त्यासाठी ते त्यांना अर्थसंकल्पातनच त्याला निधी उपलब्ध होऊ शकेल. ही मला असं वाटतं की अतिशय चांगली म्हणता येईल अशा स्वरूपाची घटना अर्थसंकल्पामध्ये दिसतीये. तूट कमी राहिली तर अर्थातच सरकारकडे पैसा जास्त उपलब्ध होईल आणि त्यांना बाकीच्या गोष्टींवरती खर्च करता येईल. आता या सकारात्मक मुद्द्याच्या पार्श्वभूमीवरती काही गोष्टींचा आढावा घ्यायला हवा की ज्या गेल्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केल्या गेल्या होत्या. उदाहरणार्थ मंगेशच्या निवेदनामध्ये तो मुद्दा आलाच की ती एक म्हणजे घोषणा केली गेली होती खाजगीकरणाच्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आणि निर्गुंतवणुकीचं लक्ष आणि त्याच्यातनं या पद्धतीनं पायाभूत सोयी सुविधांसाठी 6 लाख कोटी रुपये खर्च केले जातील असं सांगितलं गेलं होतं. मोठी रक्कम आहे. ती जी पाईपलाईन हा शब्द प्रयोग त्यावेळेला तो झाला होता त्यातले 6 लाख कोटी त्याच्यामध्ये BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड, पवन हाऊस वगैरे अशा अनेक सरकारी कंपन्यांचं निर्गुंतवणुकीकरण अपेक्षित होतं. प्रत्यक्षात किती आलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यातल्या त्यात झालं काम ते फक्त एअर इंडियाचं झालं पण ती सुद्धा 2700 कोटी ते 3000 कोटी इतकीच रक्कम सरकारच्या हातामध्ये येणार आहे. म्हणजे गेली जवळपास 40 वर्ष आपली सरकार दरवर्षी हा अर्थसंकल्पातला खेळ मंगेश तूही बघत असशील आपणही बघतोय निर्गुंतवणुकीचं खूप मोठं लक्ष ठेवतात आणि असं वाटतं की ते झालं जमलं बाबा हे कंपन्या विकल्या आणि त्याच्यातनं सरकारला पैसा आला. तसं अर्थसंकल्पात गेल्या वेळेचे विधान होतं की 4 मुख्य म्हणजे त्याला स्ट्रॅटेजिक म्हणता येईल अशा स्वरूपाच्या क्षेत्रातल्या कंपन्या ठेवल्या तर बाकीच्या सगळ्या बँकांसकट सगळ्याचं खाजगीकरण केलं जाईल निर्गुंतवणुकीकरण केलं जाईल ते काही होऊ शकलं नाही. माझ्या मते ही काळजी वाटावी अशा स्वरूपाची एक बाब.
त्याच्यात एक परत गंमत अशी या सरकारने केली होती गेल्या वेळेला की एका सरकारी कंपनीला दुसरी सरकारी कंपनी घ्यायला लावलेली होती आणि त्यातनं जो काही एक निधी हाताला लागला त्याचा निर्गुंतवणुकीतनं आलेला निधी अशी मांडणी केली गेली होती. पेट्रोलियम कंपन्या तर त्याचं एक उदाहरण आहे. तशा स्वरूपाची चलाखी या पुढच्या कालखंडात होते का हे मला असं वाटतं की बघावं लागेल. कारण जर बाजारपेठेतनं जर पैसा उभा राहत नसेल, कारण झालं कसं या 3,000 कोटीचा हा एक उल्लेख केला आपण एअर इंडियातनं मिळणार आहे. त्याबरोबरीनं एक छोटीशी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन सारखी कंपनी तिचं निर्गुंतवणुकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि कच्चे दलाली त्याच्यामध्ये झाली. कामगार संघटनांनी आव्हान दिलं. 200-250 कोटी रुपयांचा तो व्यवहार होता. पण त्याला झालेला राजकीय विरोध लक्षात घेता सरकार थांबलं. म्हणजे निर्गुंतवणुकीच्या मुद्द्यावरती प्रत्येक वेळेला राजकीय विरोध हा खूप निर्णायक ठरतोय आणि या गेल्या वर्षभरातही तसा तो ठरला आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो पुढचा एक पैसे उभे करण्याचा जो एक मार्ग असेल तो कितपत यशस्वी ठरू शकेल याबाबत शंका निर्माण होते. कारण प्रत्येक सरकारला म्हणजे कुठलं पक्ष किंवा काय हे अपेक्षितच नाही, एकंदर प्रत्येक सरकारला राजकीय विरोधापुढे माघार घ्यावी लागलेली आहे आणि त्या राजकीय विरोधावर मात करण्याची क्षमता म्हणजे 91 सालचा अपवाद, 99 सालच्या काही घटना, अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झालेलं निर्गुंतवणुकीचं काही महत्वाचे निर्णय सोडले तर फार कमी सरकारांनी दाखवलेली आहे. या सरकारकडनं त्या अपेक्षा होत्या. 2019च्या दणदणीत आणि दणकट अशा बहुमतानंतर काही मोठे निर्णय घेणे जाणं अपेक्षित होतं. त्याच वर्षी म्हणजे हा मुद्दा मला असं वाटतं की आवर्जून नमूद करायला हवा. 2019 सालीच या सरकारने कामगार कायद्यातल्या सुधारणांना मोठ्या प्रमाणावरती बदल करण्याचा, त्यांना एक आधुनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न हाती घेतला. 29 जे कायदे आहेत कामगार विषयक कायद्यांचं फक्त 4 कायद्यांमध्ये एकंदर रूपांतर करून त्याला लेबर कोड म्हणतात अशा स्वरूपानं त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित होतं. कारण कामगार कायदे हा अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमधला एक मोठा अडथळा आहे, मान्यच करायला हवं. कारण त्याविषयीची जी एक जुनी मानसिकता आहे, संरक्षणवादी असेल, कामगारांच्या नजरेतनं त्याला एक वेगळं भावनिक स्वरूप दिलं गेलं असेल, त्यामुळे त्याच्यात सुधारणा करण्याची गरज होती. त्या सुधारणा कागदोपत्री झाल्या, म्हणजे इतक्या झाल्या की 2019 सालच्या निर्णयाला 2020 साली मान्यताही दिली. राष्ट्रपतींची त्याला स्वाक्षरीही झाली त्याच्यावरती, पण त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. आणि ती अंमलबजावणी न होणं हे मला खूप एका अर्थाने उद्योगांच्यासाठी महत्वाचं वाटतं. कारण जोपर्यंत तुम्ही एखादी कंपनी किंवा एखादा गुंतवणूकदार त्याने कामगारांना नोकरीला कसं ठेवावं आणि कसं काढावं आणि किती पगारावरती काय ठेवावं याविषयीच्या नियमनात जोपर्यंत स्वातंत्र्य देत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की गुंतवणुकीला मोठा एक जोर येणं अपेक्षित असतं. तो येऊ शकत नाही, आलेला नाही. त्याच्यामुळे कामगार कायद्यातल्या सुधारणांमध्ये सरकारने माघार घेतली आहे का तसं म्हणता येणार नाही, पण सरकार थांबलंय आणि या सुधारणांना अनेक राज्यांमधनं सुद्धा राज्यांच्या विधानसभेने राज्य सरकारांकडून सुद्धा त्याला त्यांच्या विधानसभेकडनं मान्यता मिळवायची आहे. ती प्रक्रिया अनेक ठिकाणी थांबलेली आहे राजकीय कारण आहे. त्याच्यामुळे तो एक सुधारणेचा मुद्दा. दुसरा जो एक भीतीदायक प्रकार गेल्या वर्षभरामध्ये घडला त्याची काळी सावली या सुधारणा या शब्दांवरती असेल का, सुधारणेच्या प्रयत्नाला असेल का, हा एक मुद्दा आहे अर्थसंकल्पामध्ये आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा चर्चेला येईल. आणि तो अर्थातच शेतकरी त्यांच्या संदर्भातले जे काही कायदे सरकारने नव्याने केलेले होते, 4 कायदे केले होते शेतकरी आणि शेतमालाच्या व्यवहारासंदर्भातले, त्यात माघार घ्यावी लागली. आता खरं म्हणजे कायदे केल्यानंतर सुद्धा अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. पश्चिम बंगाल झाली, आसाम झाली, अन्यत्रही निवडणुका झाल्या. पण त्या निवडणुकांच्या वेळेला हे कामगार कायदे मागे घेतले जाणार नाहीत अशा यावर सरकार ठाम होतं. नाही, निवडणुका असल्या म्हणजे काय आम्ही कायदे मागे घेऊ वगैरे असं नाही. इतकी ठाम भूमिका होती. पण जेव्हा उत्तर प्रदेशचा प्रश्न येतो त्यावेळेला मात्र सरकारने या कायद्यामधनं माघार घेतली. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये या शेतकऱ्यांच्या संघटना आणि त्यांचा जोर दिसून आलेला आहे. त्याच्या आणि ती एका अर्थाने खूप ज्याला नकारात्मक संदेश जाईल अशा स्वरूपाची माघार आहे. पूर्णपणे त्या अतिशय चांगल्या सुधारणा होत्या. अनेकांनी त्याचं कौतुक केलं होतं कारण शेतीच्या माला संदर्भातल्या आणि त्या व्यवहारासंदर्भातल्या सुधारणांची गरज आहे. कारण कृषी उत्पन्न बाजार समिती आणि त्यांच्यातनं त्यातलं राजकारण हे खूपच वाढीला मर्यादा आणणारं आहे, वाढीला जाच ठरलेलं आहे. त्यामुळे हे सुधारणा होणं आवश्यक होतं. पण त्याच्यात
सरकारने माघार घेतली पंजाब आणि उत्तर प्रदेश मधल्या निवडणुकांच्या तोंडावरती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायापुढे, आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रापुढे आपण सुधारणावादी चेहरा ठेवून जाऊ शकतो का, हा यातनं एक अतिशय गंभीर मुद्दा निर्माण झाला. आणि हे याच बाबतीत होतंय असं नाही, अनेक बाबतीत झालेले आहे. पूर्वलक्षी प्रभावानं कर लावणं हेच मुळात मागास अतिशय काम होतं. प्रणब मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांच्याकडून तो लावला गेला. या सरकारने आल्या ती घोषणा केली होती, म्हणजे देशात घोषणा केली, परदेशात घोषणा केली की कुणावरतीही कधी पूर्वलक्षी प्रभावाने कर लादला जाणार नाही. ती घोषणा गेल्या वर्षी प्रत्यक्षात आली. जे काय भोवती न भोवती होणार होती त्याच्यानंतर ती झाल्यानंतर, म्हणजे सुधारणा हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा असेल. आणि हा फक्त केंद्राच्याच पातळीवरती होतोय असं नाही, हे राज्यांमध्ये, म्हणजे उत्तर प्रदेशने एक चांगला निर्णय त्याची सुरुवात केलेली होती वीज पुरवठा वितरणाच्या खाजगीकरणाचा. कारण जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज म्हणा किंवा नुकसान या उत्तर प्रदेशच्या वीज वितरण व्यवस्थेने सहन केलेलं ते परवडण्या पलीकडचं आहे. पण कामगारांनी संपाचं हत्यार उचललं आणि मग त्याच्यातनं राजकीय गुंता होईल असं चित्र निर्माण झालं. त्याबरोबर तो निर्णय सुद्धा मागे घेतला गेला. त्याच्यामुळे हा निर्गुंतवणुकीचा निर्णय असेल, म्हणजे छोटीशी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन असेल, एलआयसीचं काय होणार आता ते मगाशी मंगेशनी तसं सांगितलं तसं 31 मार्चच्या आत हा पैसा येणार का, आता प्रयत्न सुरू आहेत त्याचे, कारण व्हॅल्युएशन्स वगैरे सगळ्या प्रक्रिया व्हायच्यात. तर म्हणजे तो आला तर सरकारला या अर्थसंकल्पाला आधार देण्यासाठी उपयोगी पडू शकेल, त्याची गरज आहे. कारण वित्तीय तूट आणि वाढते खर्च जर लक्षात घेतलं तर त्यासाठी तो एक महत्वाचा मुद्दा ठरेल. तिसरं आव्हानाचं स्वरूप आहे ते लक्षात घ्यायला हवं, आणि त्या बाबतीतही परत प्रश्न निर्माण होतो. कारण इतिहास, म्हणजे इतिहास हा भविष्याचं आश्वासन असतो असं म्हणता येत नाही, पण इतिहासावरनं भविष्याची चाल ओळखता येते. आणि इथे चाल ही तुमची आमची सुद्धा त्याच्यावरती मर्यादित आहे. असा घटक म्हणजे अर्थातच मंगेशच्या निवेदनात त्याचा उल्लेख झाला, म्हणजे इंधनाचे दर. $90 काल आजपर्यंत तेलाचे भाव वाढलेले आहेत. आणि एक शंका व्यक्त अशी केली जाते, भीती अशी व्यक्त केली जाते की ते $100 टप्पा सहज पार करतील. अशा पातळीवरती जर ते तेल वाढलं तर मगाशी मंगेशने उल्लेख केला की सोन्याची आयात पण मोठ्या प्रमाणावरती झाली. सोन्याचा सोज भारतीयांना किती आहे हे आपण अनुभवत असतोच, अनेकांना आपल्या घराघरामध्ये ते माहिती असतं. तर सोनं आणि तेल जर मोठ्या प्रमाणावरती आयात होत असेल तर ज्याच्यामुळे डॉलरचं सगळ्यात मोठा व्यय होतो, डॉलरची सगळ्यात मोठी ते खर्च करावे लागतात, असे 2 घटक म्हणजे तेल आणि सोनं. याच्यावरती एक मोठ्या प्रमाणावरती ताण येऊ शकतो. म्हणजे एका बाजूला तुम्ही वित्तीय तूट आपण राखू शकतोय, कारण सरकारचं कराचं उत्पन्न वाढलेलं आहे आणि कंपन्यांच्या करामध्ये त्यांना सवलत दिल्यामुळे त्यांच्याकडनं कर भरणं मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. अर्थव्यवस्था एकंदरच नॉमिनल जीडीपीचा उल्लेख केला अशी वरती असल्यामुळे त्या सगळ्या आकड्यांना एक सधनता अशा स्वरूपाची प्राप्त झालेली आहे. पण जर तेलाचे आणि सोन्याचे जर अशाच पद्धतीने वाढत राहिले तर अर्थातच त्याचा मोठा फटका हा वित्तीय तूट मोठ्या प्रमाणावरती वाढू शकेल. हा त्यातला एक मोठा भीतीचा घटक यातनं दिसतोय. आणि गेल्या चार विधानसभा निवडणुकांच्या परत हे योगायोग, आणि हे देशाच्या 70 वर्षाच्या इतिहासात प्रत्येक टप्प्यावरती आलेले आहेत. कुठल्याही पक्षाचं सरकार असो, हे योगायोग खूप गमतीशीर असतात, ते तसेच घडत आलेले आहेत. त्या निवडणुकांचे निकाल लागले आणि अपेक्षित निकाल लागला नाही किंवा एका त्या राज्यामध्ये फटका बसला, त्या निकालाच्या नंतर पाठोपाठ लगेचच पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये मोठी कपात केली गेली. अबकारी करात 10-10 रुपयांची सूट दिली गेली. आणि ज्या वेळेला ती सूट दिली गेली त्यावेळेला तेलाचे दर खूप कमी होते, $70 प्रति बॅरलच्या आसपास ते तेल होतं. आता ते $90च्या आसपास गेलेलं आहे. पण तरी सुद्धा नैसर्गिकरित्या असं व्हायला हवं होतं की दर वाढल्यानंतर त्याची वसुली सरकारने आपल्याकडून करायला हवी होती, कारण सरकारला जास्त पैसे द्यावे लागत आहेत. पण ती सरकारने दरवाढ केलेली नाही. म्हणजे आता सरकारने दरवाढ केली नाही याचा आनंद, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलचे दरवाढ होऊनही आपल्या मायबाप सरकारनं आपल्याकडनं घेतल्या जाणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ केली नाही, याचा आनंद बाळगायचा की या निवडणुका झाल्या दणकन तेलाची भाव वाढ होईल याची भीती बाळगायची. हा मुद्दा मला असं वाटतं की प्रत्येक जणांनी आपापल्या राजकीय आवडीनिवडीनुसार त्याचं उत्तर द्यावं. पण ही दर हे असेच राहिले तर ही दरवाढ
अटळ आहे हे लक्षात घ्यायला हवं आणि ती मोठ्या प्रमाणावरती असेल असं निश्चितच म्हणता येईल. याचे कारण असं की आपला अर्थसंकल्प हा साधारण $55 तेलाचे भाव असतील अशा पद्धतीनं निश्चित केला गेलेला आहे. तेलाचे भाव जर जेव्हा 55च्या खाली येतात तेव्हा अर्थातच सरकारकडे त्या प्रमाणावरती बचत होते. ते जसजसे वाढत जातात तसतसा सरकारचा खर्च वाढत जातो. त्यावरती एकमेव मार्ग असतो लोकांकडून ते दर वसूल करण्याचा. तो आता उपलब्ध नाही. कारण या 5 राज्यांमधल्या निवडणुका म्हणजे शेतकरी कायद्यासारखा महत्वाचा सुधारणांचा निर्णय मागे घेतला जातो. त्याच वेळेला तेलाच्या दरामध्ये वाढ केली जात नाही. याच्यामध्ये मला असं वाटतं की एक मोठं भीतीचं चित्र निर्माण होतं. ते अर्थातच निवडणुकीनंतरच्या दरवाढीचं आणि अर्थव्यवस्थेवरच्या परिणामाचं. चौथा मुद्दा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंगेश यांच्या निवेदनामध्ये त्याचा उल्लेख होता अमेरिकेतल्या चलनवाढीचा. म्हणजे 0% असलेली ती चलनवाढ 2% तरी व्हावी अशी त्या देशातल्या लोकांना इच्छा होती. जपानसारखा देश तर निगेटिव्ह 0 ती चलनवाढ व्याजदर नेता येईल इतकी अशी एक विचित्र अवस्था तो बघतोय. आता ते 2%ची ती त्यांची दरवाढ ती एकदम 6-7% गेलेली झाल्यानंतर मग तिथले रिझर्व्ह बँकेचे ते प्रमुख फेडचे प्रमुख जेरेम पॉवेल हे म्हणतात की आम्ही आता व्याजदर वाढवायला लागू. व्याजदर वाढवल्या भारतीय भांडवली बाजारावरती परिणाम होतो आणि ते दाणकन आपले तुमचे आमचे समभाग आपटतात. आता भांडवली बाजार आणि अर्थव्यवस्था यांचा थेट संबंध नसेल, अर्थातच नाहीच तो नसेल म्हणजे काय नाहीच तो. मुळात अख्ख्या या 130 कोटींच्या देशामध्ये 91 कोटी जर प्रौढ नागरिक असतील तर डीमॅट अकाउंट किती असतील या आकड्यावरनं सुद्धा ते किती कमी जणांची मर्यादित आहे हे आपल्याला सहज काढून बघता येईल. पण त्याचा संदेश असा जातो की भारतीय अर्थव्यवस्थेला हा परदेशी वित्त संस्थांकडून येणाऱ्या पैशाचा एक मोठा आधार होता. म्हणून भांडवली बाजाराचा निर्देशांक मोठ्या प्रमाणावरती फुगत होता, वाढत होता. पण ज्या क्षणाला अमेरिका व्याजदर वाढवण्याची घोषणा करते, आजच त्यांचं विधान आलं की मार्चच्या आसपास आम्ही 14-15 मार्चच्या आसपास तिथपासून व्याजदर वाढवायला सुरुवात करू म्हणजे स्वस्त पैसा कमी व्हायला लागेल. त्यावेळेला अर्थातच गुंतवणूकदार हे अमेरिकेमध्ये गुंतवणूक करतील कारण त्या व्याजामध्ये व्याज दर वाढल्यामुळे परतावा जास्त असेल. अशा वेळेला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तो पैसा येणं वित्तीय व्यवस्थेमधला काही भांडवली गुंतवणूक आपण कारखानदारीची म्हणत नाहीये वित्तीय व्यवस्थेची म्हणतोय. तर तो एक परिणाम आपल्याला लक्षात घ्यावा लागेल आणि त्याचा अप्रत्यक्ष एक निर्णय आपल्यालाही घ्यावा लागेल आपल्या रिझर्व्ह बँकेलाही घ्यावा लागेल. निवडणुका आहेत म्हणून तुम्ही काय काय पुढे टाळणार काय काय लांबवणार. तर व्याजदर वाढ जर आपल्यालाही करावी लागली या आंतरराष्ट्रीय तेलाच्या वाढीमुळे तर मला असं वाटतं की ते एक वित्त व्यवस्थेवरचं एक समोरचं मोठं आव्हान असेल आणि हा मुद्दा हाताळण्यासाठी जी एक उसंत एका बाजूनी कर व्यवस्थेतनं आलेल्या उत्पन्नामुळे मिळत होती ती उसंत सरकारला मिळणार नाही ही भीती त्यातली आहे. आणि ती उसंत का गरजेची होती कारण गेल्या वर्षी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये तो एक अर्थ पाणी अहवालामध्ये ते नुसता उल्लेख झाला होता की कर भरणाऱ्या नागरिकांचा एकंदर किंवा कर प्राप्त जी व्यवस्था आहे त्यांचा पाया वाढवायचा म्हणजे जास्तीत जास्त कर व्यवस्थेमध्ये लोक येतील असे प्रयत्न करायचे. दुर्दैवाने ते होताना दिसत नाहीये. अप्रत्यक्ष करामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल झाला जीएसटी आला म्हणून ते झालं पण ते प्रत्यक्ष करामध्ये ते काय व्हायचं होतं ते होत नाहीये. त्यामुळे एका बाजूला अर्थव्यवस्था वाढतीये एक गमतीशीर म्हणता येईल असं एक विचित्र योगायोग दिसतोय आपल्याकडे. अर्थव्यवस्थेचा आकार वाढतोय पण त्याच वेळेला कर आणि अर्थव्यवस्था यांचं जे गुणोत्तर असतं टॅक्स जीडीपी रेशो ज्याला म्हणतात तो बदलत नाहीये. तो 8-9% आसपासच आहे. हे मला असं वाटतं बदलण्याची संधी सरकारला मिळाली असती जर मोठ्या प्रमाणावरती ती उसंत मिळाली असती तर. पण तेलाचे दर वाढते आणि बाकीच्या गरजा लक्षात घेता ती नाही मिळाली तर ते गुणोत्तर तसंच राहील हे मला असं वाटतं की एक दुर्दैवी असेल. आणि शेवटचा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा तो मुद्दा मांडतो आणि मी थांबतो तो अर्थातच बेरोजगारीचा. त्याची आकडेवारी पूर्णपणे आपल्याकडे नाही. आपण आकडेवारीच्या बाबतीमध्ये प्रामाणिक नाही. असंघटित क्षेत्राचा तपशील उपलब्ध नाही. सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी सारखी एखादी संस्था त्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे त्या बाबतीत घडतंय काय याची काळजी वाटावी इतकी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला भीती आहे. आणि मंगेश पण मोठ्या उद्योग समूहाशी संबंधित आहे.
या सगळ्या उद्योग समूहांच्या अर्थतज्ञांशी बोलताना एक मुद्दा सतत जाणवतो आणि ते सगळेजण खाजगीमध्ये मान्य करतात, सांगतात की काळजीचा मुद्दा कुठला आहे. तो अर्थातच सप्लाय चेन मॅनेजमेंट ज्याला म्हणतात, म्हणजे जी मागणी पुरवठ्याची एक मोठी साखळी असते ती या क्षणाला पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यासारखी आहे आणि त्याच्यासाठी काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. एक वेतनदार वर्ग आहे तुमच्या आमच्यासारखा, त्याचं बरं चाललं या करोनाच्या काळात, त्याला फार मोठा फटका बसला नाही झाला, तर त्याचे फक्त पगार वाढले नसतील किंवा कमी झाले असतील, पण त्याच्या नोकऱ्या गेल्या नाहीत. पण एक मोठा वर्गाची धुळदाण झालेली आहे आणि त्याची चुणूक फक्त गेले 3 दिवस बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जे रेल्वे भरतीमधलं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये दिसतीये. आणि त्या आंदोलनाचं जर लोण पसरलं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी आंदोलन झाली होती आपल्याला आठवेल, रेल्वे भरतीसाठी 10 जागांसाठी 10 लाख लोक, 10,000 लोक तर बसत असतील, तर त्याच्यातनं या तणावाची कल्पना येते. त्याच्यामुळे बेरोजगारीच्या प्रश्नाला हात घालू शकेल अशा पद्धतीने गुंतवणुकीला चालना देणं हा या अर्थसंकल्पाचा उद्देश असायला हवा. पायाभूत सोयी सुविधांसाठी, कॅपेक्ससाठी, जेव्हा भांडवली खर्चासाठी सरकारने तरतूद केली असा उल्लेख मंगेशच्या त्यांच्या निवेदनात होता. अतिशय महत्वाचा मुद्दा तो आहे, पण 5-5.5 लाखाची तरतूद ती आहे. पण 232 लाख कोटी रुपयांचा भारत देशाच्या अर्थसंकल्पामध्ये 5 लाख कोटी फार फरक पडेल असं नाही. त्याच्यामुळे त्याचा अर्थ असा की खाजगी क्षेत्राला गुंतवणुकीसाठी पुढे यावं लागेल, खाजगी क्षेत्राला खर्च करता येईल, तो त्या खर्चासाठी त्यांना प्रवृत्त करता येईल अशा धोरणांची गरज आहे. ती धोरणं आखली जातील अशी अपेक्षा करायला हवी आणि तीच ठेवून आपण या प्रश्नांकडे आता पुढच्या बघायला हवं. याचं कारण तसं झालं नाही तर ते वसंत कानेटकरांचं एक नाटकाचं शीर्षक खूप छान होतं, पंखाना ओढ पावलांची. तर मला असं वाटतं की अर्थसंकल्पाला ओढ राजकारणाची असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण निवडणुकांच्याकडे बघून कारण खर्च करण्यासाठी परिस्थिती नाहीये, तर तशीच लोकप्रियतेच्या मागे जर आपण लागलो तर मला असं वाटतं की दीर्घकालीन जे एक आव्हान आहे ते पेलण्यामध्ये भारत पुन्हा आहे त्याच जागेवरती राहील. तसं होऊ नये अशी इच्छा आपण, मला असं वाटतं, व्यक्त करावी आणि प्रश्नोत्तरांच्याकडे जावं. धन्यवाद सर. आजच्या लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सह प्रायोजित लोकसत्ता विश्लेषण कार्यक्रमात आता आपण प्रश्नोत्तरांच्या सत्राकडे वळूया. सर, एक सदानंद कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी प्रश्न विचारलाय की गेल्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांना नंतर अर्थसंकल्पानंतर काही घोषणा कराव्या लागल्या होत्या, काही निर्णय मागे घ्यावे लागले होते, तर तसं यावर्षी सुद्धा काही होऊ शकतंय का? त्याच्यावरती मंगेश जास्त चांगलं उत्तर देऊ शकेल, पण मला असं वाटतं की अर्थसंकल्पानंतरच्या घोषणा मागे घेतल्या ते गेल्या अर्थसंकल्पामध्ये नसावं. बरोबर त्यांनी मंगेश? हो. करोना नंतर मला वाटतं काही अर्थसंकल्पाचा जो मूळ आराखडा होता त्यानंतरची परिस्थिती खूप बदलल्यामुळे काही निर्णय बदलावे लागले होते. तर आता सध्याची परिस्थिती एकंदरीत बघता तर वाटत नाहीये तसं काही करायला लागेल, पण सांगता येत नाही. एका विषाणूवर ते अवलंबून असेल असं म्हणूया. तेव्हा तो, मला असं वाटतं 2 वर्षापूर्वी, गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांना तो त्या विषाणूचा खूप मोठा फटका बसला. पुढच्या 10 वर्षाचा अर्थसंकल्प असेल अशी भूमिका घेऊन त्यांनी तो मांडला होता आणि नंतर 2 महिन्यातच जवळपास त्यातल्या 90% तरतुदी मागे घ्याव्या लागल्या किंवा बदलाव्या लागल्या. तर तशी वेळ येणार नाही निश्चितच, अशी आपण इच्छा आणि अपेक्षाही करूया. प्रणव कुलकर्णी म्हणून आपले एक प्रेक्षक आहे, त्यांनी विचारलंय की तेलाची किमती मागे वाढण्यामागे काय कारण आहे, आणि आणखीन एका वाचकाने प्रश्न विचारला तो या संबंधीचे, कितीपर्यंत या तेलाची किमती वाढू शकतील? तुम्ही जसं $100 सांगितलंय, पण काय सांगताय? नाही, खरं तेलाच्या किमतीचा अर्थकारणापेक्षा राजकारणाशी खूप मोठा संबंध आहे. जवळच उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्राचं ते तेल, की महाराष्ट्रातल्या स्थानिक निवडणुकीच्या वेळेला जसे साखरेचे दर वगैरे वाढतात कारण साखर सम्राट खूप असतात, तसं आंतरराष्ट्रीय पातळीवरती तेल सम्राट खूप आहेत आणि राजकारणी पण त्याच्याशी निगडीत आहेत. त्याच्यामुळे आताचा जो क्रिमिया युक्रेनचा तो संघर्ष आहे त्याच्यामध्ये जिओ पॉलिटिक्स आहे. परत येमेन आणि सौदी अरेबिया यांचा जो एक संघर्ष सुरू आहे त्याच्यात तेलाचं अर्थकारण आणि राजकारण दडलेलं आहे. आणि याच्यातला एक त्याची आर्थिक किनार लक्षात घ्यायला हवी. हा संघर्ष तिहेरी आहे. म्हणजे सौदी अरेबियाला 2 वर्षापर्यंत, 1.5 वर्षापर्यंत तेलाचे दर अत्यंत कमी असायला हवेत असं वाटत होतं.
कारण का तर अमेरिकेने प्रचंड प्रमाणावरती गुंतवणूक केलेली आहे फ्रॅकिंगमध्ये, म्हणजे समुद्राच्या किंवा जमिनीच्या तळाशी जाऊन तेल काढायचं दगडांच्या सांदी कपारीत अडकलेलं. तर ते फ्रॅकिंगचं तेल जर काढायचं झालं तर मोठा भांडवली खर्च आहे. तर तो भांडवली खर्च वसूल करण्यासाठी तेलाचे दर किमान $60 असायला हवा असं एक गणित आहे. तर ते $30 पर्यंत कमी आणले गेले होते, पडले गेले होते करोनाच्या आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये. तर त्यामागचा विचार असा होता, खरं म्हणजे राजकारण असं होतं की इतके जर तेलाचे दर स्वस्त झाले तर या अमेरिकन कंपन्या बुडतील किंवा त्यांच्या पुढे आर्थिक संकट निर्माण होईल. आणि तसं झालं. त्या कालखंडामध्ये 350 अशा फ्रॅकिंग संबंधातल्या कंपन्या होत्या, त्या बंद करण्याची वेळ आली. त्यांनी दिवाळखोरीचे अर्ज केले ट्रम्प यांच्या कालखंडामध्ये. मग त्याच्यानंतर सौदीचा निर्धार बदलला आणि तेलाचं उत्पादन त्यांनी कमी करायचा प्रयत्न केला. कारण तेलाचं उत्पादन कमी केलं की अर्थातच मागणी वाढते, पुरवठा मिळत नाही, मग तेलाचे भाव वाढतात. त्याला पुतीन यांनी विरोध केला, कारण सौदीच्या मागणी मागे अमेरिका असावी असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला. नंतर करोना आला आणि मग सगळे तुम्ही आम्ही सगळेच जण झोपलो, बसलो किंवा जे काय आपलं कंबरड मोडायचं ते मोडलं आणि मग अर्थव्यवस्थेचं आणि तेलाच्या दराचे 12 वाजले. पण आता अर्थव्यवस्था सुधारत असताना पुन्हा एकदा तेलाचे दर वाढू लागलेत आणि याचं कारण अर्थातच मगाशी जो उल्लेख केला ते राजकारण आहे. आणि त्याच्यामुळे दुर्दैवाने भारताला आपण फक्त ग्राहक आहोत, कारण 82% तेल आपण आयात करतो. तर ते तशी काही फार भूमिका आपल्याला नाहीये. त्यामुळे तेलाचे दर आत्ताचा ताजा अंदाज आहे, म्हणजे गेल्या वर्षी तो व्यक्त केला गेला होता आणि तो आत्ताच खरा होताना दिसतोय. त्या अंदाजानुसार 2022च्या उत्तरार्धामध्ये तेलाचे दर $100 प्रति बॅरल अशा पद्धतीने वाढतील असं म्हटलं होतं. आत्ताच ते 90 झालेले आहेत. म्हणजे तो पूर्वार्धातच तो कदाचित वाईट अंदाज नेहमी लवकर खरे ठरतात. म्हणजे हे आपण नेहमी वैयक्तिक आयुष्यातही बघत असतो. तसा याचा होतोय असं म्हणावं लागेल. सर, आपल्याकडे अजून भरपूर प्रश्न येतात. आपण काही निवडक प्रश्न त्यातनं घेणार आहोत. सर, तुम्ही जसं सांगितलं की कोणत्याही अर्थसंकल्पांना कुठली ना कुठली राजकीय पार्श्वभूमी असते किंवा राजकीय पार्श्वभूमीची कारणं त्यामागे जोडली गेली असतात. तर त्या संबंधित एक प्रश्न सासवडून जयंत पानपुडे यांनी विचारला. ते म्हटले की 5 राज्यातल्या आता निवडणुका आपल्याकडे आहेत आणि अर्थसंकल्पातनं या वर्गाला, सामान्य वर्गाला काय देणार आहे? म्हणजे एकूणच शेतकऱ्यांकडे बघून किंवा सामान्य लोकांकडे बघून असा कुठला वर्ग दुर्लक्षित राहू शकतो का यंदा सुद्धा? म्हणजे मला असं वाटतं की ते जे एक म्हणजे काय मतप्रवाह आहे त्याला मोठ्या प्रमाणावरती जोर आहे की ती घर कर्जावरच्या जी सवलत असते ती काही म्हणजे काही मर्यादेपर्यंतच्या घरांवरती वाढवली जाईल. त्याचे अधिक 50,000 रुपयापर्यंत प्रमाण वगैरे दिलं जाईल असं एक मानलं जात आहे. आणि जे स्टँडर्ड डिडक्शन म्हणतात, जे ठराविक वजावट आहे त्याच्या प्रमाणात काही वाढ दिली जाईल. कारण काहीच न देणं कुठल्याही म्हणजे या देशाचा राजकीय आर्थिक इतिहास असा आहे ना की कुठल्याही अर्थमंत्र्याने किंवा असं म्हणण्यापेक्षा असं म्हणूया की प्रत्येक अर्थमंत्र्याने मध्यम वर्गाचा गळा अधिकाधिक कसा आवळला जाईल असेच प्रयत्न केलेले आहेत. ते सोपं असतं कारण पगारदार वर्ग असल्यामुळे त्यांच्याकडनं काढून घेता येणं सोपं असतं. मंगेशच्या आणि माझ्या निवेदनामध्ये एक महत्वाचा मुद्दा राहिला, तो मला असं वाटतं की तो फक्त पटकन एका मिनिटात मांडतो मी. मंगेश त्याला जास्त दुजोरा देऊ शकेल, येऊ काय शकेल या क्षेत्रामध्ये. मला असं वाटतं की कूटचलन हा शब्द आपण वापरतो, क्रिप्टो करन्सीच्या नियमनासंदर्भातलं काही धोरण येईल का, मला अशी शंका आहे. ते येईल कारण त्याच्यामधनं जो काही व्यवहार झालेला आहे त्याचा त्यातली एक संख्या अशी येते की 7.5 लाख कोटी रुपयांची उलाढाल गेल्या काही दिवसात या क्रिप्टो करन्सीच्या कूटचलनामध्ये झालेली आहे. तर एवढ्या मोठ्या उलाढालीवरती सरकारने काहीच कर लावला नाही. हा पैसे सरकारला काढून घेण्याचा एक खूप चांगला मोठं क्षेत्र आहे. त्याच्यामुळे ते एक आपण त्याच्याकडे लक्ष ठेवायला हवं. ते माझ्या पिढीला हे म्हणजे जरा जास्त ते पण गौरव किंवा इतर तरुण जे कोणी असतील त्यांच्या पिढीला हा त्यांच्या पोटाला चिमटा बसू शकेल, कारण हा खूप आधुनिक तंत्रज्ञानाचा खेळ ही पिढी खेळत असते. मंगेशला मला असं वाटतं की क्रिप्टो करन्सीवरती काही बोलायचं असेल तर ते महत्वाचं असेल. नाही, कूटचलनाच्या बाबतीत सरकारचे मला वाटतं दोन्ही बाजूचे विचार प्रवाह आहेत. म्हणजे एकीकडे सरकारला आणि रिझर्व्ह बँकेला भारतामध्ये हे चलन म्हणून नकोय किंवा त्याच्याकडे लोकांनी पारंपरिक चलनांच्या ना एक पर्याय म्हणून या गोष्टींकडे वळावं, हे काही
सरकारला किंवा रिझर्व्ह बँकेला नकोय तसं व्हायला. कारण त्यातनं एकंदर जो इतर आपल्या चलनांचा पाया आहे त्याला आव्हान दिलं जाऊ शकतं. पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला याच्यात जी काही उलाढाल होते, लोकं गुंतवणूक म्हणून जी काही पैसे याच्यामध्ये करतायत, तर हा एक कराचा स्रोतही आहे आकर्षक, की ज्याच्यातनं हो. कर गोळा करता येईल. त्याच्यामुळे या बाबतीत म्हणजे हे दोन्ही विचारप्रवाह आहेत. त्यातनं नक्की आता काय होतंय ते आपल्याला बघायला पाहिजे. सर एक सदानंद कुलकर्णी म्हणून यांनी एक प्रश्न विचारला आणखी जीएसटीचा जो राज्यांना भरपाई देण्याचा कालावधी येतो यंदा आता संपेल 2022 मध्ये. तर ते आणखीन त्याच्यामध्ये कंटिन्यू केलं जाऊ शकतं किंवा त्यामध्ये काय निर्णय घेतला जाऊ शकतो सरकारकडून? नाही, एक तर मंगेशने अतिशय छानपणे सांगितलं की हा अर्थसंकल्पाचा विषय नाहीये. अर्थसंकल्पाच्या बाहेरच करावा लागेल आणि तो करताना सुद्धा एक महत्वाचा मुद्दा इथे आपण सांगायला हवा की त्यासाठी सरकारला घटना दुरुस्ती करावी लागेल. कारण जीएसटी कराची रचना ही घटनात्मक पद्धतीनं केली गेलेली आहे. त्यामुळे सरकारची इच्छा असली त्याला 2022च्या ऐवजी 2025 पर्यंत देऊया, हे इतकं सहज होणारं नाही. ते घटना दुरुस्तीने करावं लागेल आणि ती मला असं वाटतं करावं लागेल, कारण त्याच्यामुळे आत्ताच केंद्र राज्य संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणावरती तणाव येत आहेत आणि हे दिसतात आपल्याला. आपण त्याचं वार्तांकन करत असतो, भाष्य करत असतो. अर्थविषयक नजरेतनं मला निश्चित खात्री आहे मंगेशकडे जास्त मुद्दे असतील या विषयावर. तर सध्या ही जून 2022 पर्यंत राज्यांना भरपाई देण्याची तरतूद सध्याच्या कायद्यामध्ये आहे. जीएसटी आलं होतं त्यानंतर सध्या बरोबर 5 वर्ष, त्याच्यामुळे जून 22 पर्यंत. आणि राज्यांना ही भरपाई कशी द्यायची, तर त्याच्यासाठी एक कॉम्पेन्सेशन सेस हा जीएसटीचा एक भाग म्हणून काही वस्तूंवरती लागू केलेला होता. तर पण कोरोनाच्या काळामध्ये आणि खरं तर त्याच्याही आधीपासून ज्यावेळेस अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर कमी होत होता आणि राज्यांना अ, जे आधी उत्पन्न प्रॉमिस केलेलं होतं तेवढं मिळत नव्हतं आणि त्याच्यामुळे ती भरपाईची आवश्यकता वाढत होती आणि सध्या परिस्थिती अशी आहे की ती भरपाई पूर्णपणे दिली गेलेली नाहीये आणि त्याच्यामुळे तो जो कॉम्पेन्सेशन सेस आहे तो जून 22 पर्यंतच्या भरपाईसाठी सुद्धा सरकारला पुढे चालू ठेवावा लागणार आहे. तसा निर्णय जीएसटी परिषदेमध्ये झालेला आहे. पण जून 22च्या नंतर काय याचं अजून निश्चित उत्तर आलेलं नाहीये. राज्य सरकारांची अर्थात मागणी आहे की पूर्वीप्रमाणेच केंद्राने भरपाई देत राहावं. पण केंद्र सरकारचा त्याला विरोध आहे. कारण पूर्वी राज्यांना दरवर्षी त्यांचा महसूल 14% वाढत राहील अशा प्रकारचं एक सूत्र ठरवून दिलं होतं आणि त्या प्रमाणात जी काही घट येईल तेवढी भरपाई दिली जाईल अशी याची रचना होती. पण केंद्राचं आता म्हणणं असं आहे की ही 14% चा हा दर खूप जास्त आहे. त्या प्रमाणात करसंकलन होत नाहीये आणि एवढी भरपाई देणं शक्य होणार नाही. प्रॅक्टिकली शक्य होणार नाही. त्याच्यामुळे केंद्राचं असं म्हणणं आहे की ही भरपाई चालू ठेवू नये किंवा कदाचित यातून काही एक तडजोडीचा मुद्दा झाला तर कदाचित हे भरपाई चालू राहील पण कमी प्रमाणात. म्हणजे त्याचं सूत्र आहे 14%चं, 14% वाढीचं ते कदाचित बदलून 7% केलं जावं असा एक प्रस्ताव आहे. तर याबद्दल आता जीएसटी परिषदेमध्ये आणखीन चर्चा होईल आणि कदाचित मे-जून पर्यंत त्याबद्दल आपल्याला निश्चितपणे काहीतरी सांगता येईल. पण राज्य सरकारं सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये आपापले अर्थसंकल्प मांडतील आणि त्यावेळेस त्यांच्यासाठी हा एक मोठा अनिश्चिततेचा मुद्दा असणार आहे, बरोबर. की भरपाई पुढे चालू राहील की नाही, काय प्रमाणात चालू राहील. त्याच्यामुळे राज्यांच्या अर्थसंकल्पांमध्ये त्यांना मांडणी करताना ते एक मोठं त्यांच्यासाठी तो एक प्रश्न असणार आहे, की याबाबतीत काय आपण भूमिका घ्यावी. सोमण सरांनी मगाशी तुम्ही के शेप अर्थव्यवस्थेचा तुम्ही उल्लेख केला होता. तर ते पुण्यातनं राजगुरुनगरमधून प्रभाकर जगताप यांनी आपला एक प्रश्न विचारला आहे. की ही जी के ग्राफ जी इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये जो खालचा भाग आहे, तर त्यांच्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये काय निर्णय घेतले जाऊ शकतात? म्हणजे ते कशा पद्धतीने बघायला पाहिजे? बरोबर. तर त्यासाठी म्हणजे एक मोठा मुद्दा आहे रोजगाराचा अर्थात बेरोजगारी किंवा नवीन रोजगार आणि साधारण सरकारची भूमिका अशी दिसते की किमान बांधकाम क्षेत्रामधले वगैरे रोजगार वाढवण्यासाठी काही प्रयत्न केले गेले पाहिजेत. तर त्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा एक असणार आहे तो म्हणजे घर बांधणी क्षेत्राला काही नवीन सवलती दिल्या जाण्याची शक्यता आहे. दुसरं एक गोष्ट अशी आहे की चा खालचा भाग हा जो आहे तो छोटे उद्योग किंवा मध्यम स्वरूपाचे उद्योग तर त्यांच्यासाठी सरकारने त्यांना पतपुरवठा सुरळीत राहावा याच्यासाठी सरकारकडून काही पतपुरवठ्याला गॅरंटी देण्याची तरतूद केलेली होती की जर का ते परत कर्ज परतफेड करू शकले नाहीत तर त्याबद्दलची काही एक हमी ची रक्कम ही केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे.
तर त्याची जी योजना आहे ती बहुतेकांना अशी अपेक्षा आहे की अर्थसंकल्पात किंवा नंतर घोषणा केली जाईल आणि ती योजना जी आहे ती पुढे आणखीन काही काळ चालू ठेवली जाईल. तर हे काही गोष्टी आहेत. त्याच्याबरोबर पण एक मोठा मुद्दा असा आहे की जे कन्झम्पशन कसं वाढवायचं आणि त्यासाठी सरकार काय करू शकेल आणि याबाबतीत ठोस उत्तरं कोणाकडेच नाहीयेत. पण काही स्वरूपाच्या सवलती त्यासाठी केंद्र सरकार देतंय का हे पण आपल्याला अर्थसंकल्पातून बघायला लागेल. एकाने शिक्षण क्षेत्राविषयी आपल्याला प्रश्न विचारला आहे. ते म्हणतात की शिक्षणासाठी एकूणच कमी बजेट असतो, म्हणजे देशामध्ये तरी कमी हे केला जातो. तर तरुणांचा सहभाग अर्थव्यवस्थेत वाढवण्यासाठी आणि शिक्षण संस्थांमध्ये कुठले बदल अपेक्षित आहे का, किंवा त्या संबंधित काही बदल अपेक्षित आहे का? खरं म्हणजे तो अर्थसंकल्पाचा विषय असा थेट नाहीये, पण शिक्षणावरती अत्यंत कमी तरतूद असते आणि ते 2-2.25% वरती जात नाही. हे अतिशय आपल्या देशाचं मोठं दुर्दैव आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संशोधनासाठीची तरतूद तर 1% पण नाहीये आपल्या देशामध्ये. आपल्याला चंद्रयान वगैरे ते सगळं चाललंय ते छान आहे, पण 1% पण आपण तरतूद त्या विशिष्ट संशोधनासाठी, वैज्ञानिक संशोधनासाठी करत नाही. आणि शिक्षण विषयक अत्यंत कमी तरतुदी आहेत. त्याच्यामुळे अर्थातच त्याचा फटका बसतोय आपल्याला. आणि तो कशा स्वरूपात बसतोय, आपण लोकसत्तेतनं वारंवार हा मुद्दा मांडला होता की तरुण मोठ्या प्रमाणावरती देश सोडून जात आहेत, शिकायला जातात, ते परत येतच नाहीत विकसित देशात गेले तर. त्याच्यामुळे तरतूद करायला हवी, पण सरकारचेच हात इतक्या पद्धतीने बांधले गेलेले आहेत की शिक्षणासाठी तरतूद होत नाही. हा अर्थातच मगाशी जसं म्हटलं तसं एक पॉलिटिकल इकॉनॉमी या अर्थाने मांडलेला विचार, अर्थविषयक दृष्टिकोनातनं मंगेश निश्चितच यावर भाष्य करू शकतो. नाही, तुम्ही म्हणालात तसंच एक त्यात मी एवढंच जोडेन की कोरोनाच्या काळामध्ये ज्या क्षेत्रांची हानी झाली आहे त्यात एक मोठं आहे शिक्षण क्षेत्र. कारण हे ऑनलाईन शिक्षण आणि हे सगळ्यांपर्यंत किती प्रमाणात पोहोचलंय याबद्दल लोकांना शंका आहेत. म्हणजे या 2 वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. अनेक अर्थतज्ञ म्हणतात की ही एक दीर्घकालीन हानी आहे. एकीकडे आपण म्हणतो की साठी ही डेमोग्राफिक डिव्हिडंडची संधी आहे. म्हणजे आपली लोकसंख्या मोठी आहे, तरुण मोठ्या प्रमाणात त्या वयोगटात येत आहेत आणि काम करण्याजोग्या वयोगटामध्ये येत आहेत. पण ते काय स्किल्स घेऊन येत आहेत आणि तर त्याच्यावरती अवलंबून आहे की आपण तो डेमोग्राफिक डिव्हिडंडचा फायदा किती प्रमाणात घेऊ शकू. त्याच्यामुळे शिक्षणासाठी तरतूद वाढवावी हे सध्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, अर्थतज्ञ आहेत, आपल्या शिफारसी देत आहेत, आपला सल्ला देत आहेत, त्या सगळ्यात एक ह्या कॉमन मुद्दा आहे की शिक्षणावरची तरतूद ही खूप भरीव प्रमाणात वाढली गेली पाहिजे. पण त्याचबरोबर मला हे पण सांगावंसं वाटतं की केवळ हा अर्थसंकल्पाचा विषय नाही. तर त्याची अंमलबजावणी कशी होते आणि त्यात राज्य सरकारांचा खूप मोठा रोल आहे, त्यांचा वाटा आहे. त्याच्यामुळे केवळ अर्थसंकल्पाचा हा मुद्दा नाही, पण अर्थसंकल्पात तरतूद वाढायला हवी याबद्दल मात्र मला वाटतं कोणाचं दुमत नसावं. सर, आपल्याकडे टॅक्स वरती बरेच प्रश्न आलेत. वेगवेगळ्या वाचकांनी प्रश्न विचारलेत. तर त्यामध्ये मुख्य आहे की तुम्ही करांबद्दलचं सांगितलंच आहे, पण त्यामध्ये लोक विचारतात की टॅक्स रिफॉर्म्स म्हणजे मेजर काही टॅक्स रिफॉर्म्स होऊ शकतात का? आणि त्यानंतर इन्कम टॅक्स म्हणजे आता जो उत्पन्न आधारित आपल्याकडे कर आहे, तो खर्च आधारित कर म्हणजे एक्सपेंडिचर टॅक्स असं काही केलं जाऊ शकेल का? किंवा तसे काही बदलाचं काही प्रयत्न आतापासून सुरू केले जातील का? असे काही प्रश्न आलेत आपल्याकडे. दुसऱ्या प्रश्नाबद्दल आधी बोलायचं तर मला नाही वाटत तसं काही केलं जाईल. कारण याबद्दल मला वाटतं चर्चा अनेक वेळा केली जाते की उत्पन्नावर कर नसावा आणि तो एक्सपेंडिचर वरती असावा. पण एक्सपेंडिचर वरती कर हा मी असं म्हणेन की आर्थिक दृष्टिकोनातनं हा एक चुकीचा विचार आहे. कारण तसं झालं तर जी मूल्य साखळी असते, वस्तू ज्यावेळेस तयार होतात, बाजारात आणल्या जातात, त्यामध्ये अनेक टप्पे असतात. खर्च हा काही केवळ फक्त ग्राहक करत नसतात. अनेक टप्प्यांवरती खर्च होत असतात. आणि या प्रत्येक टप्प्यावरती अगदी छोट्या प्रमाणात जरी कर आकारणी झाली, तरी ती करावर कर म्हणजे ते त्यातनं त्याचे जे परिणाम होतील ते माझ्या मते योग्य असणार नाहीत अर्थव्यवस्थेकरता. आणि मला नाही वाटत की तेवढा काय आपण म्हणतो तो एक रॅडिकल विचार आहे. खूप वेगळ्या पद्धतीची कर पद्धती असेल एक्सपेंडिचर टॅक्स ही. मला नाही वाटत अजून सरकारमध्ये आणि इतर अर्थतज्ञांमध्ये त्याबद्दल काही एकवाक्यता आहे की बहुतेकांचा त्या संकल्पनेला विरोध आहे. आणि मी अशी आशा करतो की सरकार त्या बाजूनी जाणार नाही. नाही, मी तिथेच येतो फक्त, कारण हे खूपच धाडसाचं विधान आहे. रॅडिकल गोष्टी आपल्याकडे होत नाहीत असं म्हणजे म्हणणं बरोबर नाही. 2016 साली जे काही घडलं त्याच्यानंतर आपण अर्थविषयक रॅडिकल होत नाही असं नाही. बरोबर आहे ते पण.
आणि अ, पहिला प्रश्न होता आपला करात काही बाकी बदल तर मेजर रिफॉर्म्स. हां, तर करांच्या बाबतीत, रिफॉर्म्सच्या बाबतीत एक मतप्रवाह हा खूप आधीपासून असा आहे, की भारतामध्ये खूप सारे एक्झेम्पशन्स आहेत. म्हणजे वेगवेगळ्या वजावटी आणि त्याच्यामुळे कररचना ही खूप गुंतागुंतीची झालेली आहे. तर त्याच्यामुळे 2-3 वर्षापूर्वीच्या अर्थसंकल्पात मला वाटतं अर्थमंत्र्यांनी एक प्रयत्न केला होता, की त्यांनी 2 मार्ग दिले लोकांना, की तुम्हाला वजावट घ्यायची असेल तर अमुक पद्धतीने कर आकारणी असेल आणि जर तुम्ही वजावटी मला नकोत असं म्हणत असाल तर तुम्हाला कमी कर लागेल किंवा जास्त उत्पन्नावरती कर लागेल. त्या दृष्टीने एक पर्यायी मार्ग दिलेला होता. पण तो पर्यायी मार्ग जेमतेम 10% लोकांनी स्वीकारलेला आहे. 90% लोकं अजूनही वेगवेगळ्या वजावटींचा फायदा घेत असतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या वजावटी दूर करता येण्यासारखी मला वाटतं परिस्थिती अजून नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यात काही मोठ्या सुधारणा होतील किंवा मोठे बदल होतील असं मला वाटत नाही. उलट काही वजावटी वाढवण्याची मागणी केली जाते. म्हणजे त्यात घर बांधणीच्या बाबतीत जसं आपण म्हटलं, गृहकर्जाच्या बाबतीत कदाचित वजावट वाढवण्याचा अ, अ, एक विचार सध्या आहे. त्याच्यामुळे वजावटी दूर होणं किंवा आणि कररचना अगदी साधी होणं हे मला नाही वाटत आता या घडीला शक्य होईल किंवा सरकार त्या दृष्टीने काही पावलं उचलेल. सर गेल्या वर्षी म्हणजे क्रिप्टोकरन्सी सोबतच आणखीन एक विषय खूप चर्चेत राहिलाय जो अजूनही कायम आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्सचा. तर इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती पण खूप प्रश्न आलेत की काय याच्यामध्ये काही घोषणा होऊ शकते का किंवा काय नवीन आपल्याला ऐकायला मिळेल त्याच्यामध्ये काय बदल होतील. टेस्ला सारखी कंपनी भारतात येण्यासाठी प्रयत्न करते आहे पण काही अडचणी आहेत म्हणजे त्याला लाल फितीचा काही कारभार आडवा येतोय किंवा काही आणखीन आपल्याकडे बदल होणं अपेक्षित आहे असे काही प्रश्न आहेत. नाही, येथे त्यातला तांत्रिक आणि पेट्रोल डिझेलच्या अंगाचं मी उत्तर देईन. अर्थविषयक मंगेश जास्त सांगू शकतील. इलेक्ट्रिक व्हेकल ची संकल्पना, विजेवर चालणाऱ्या वाहनांची ती चर्चा सुरू आहे ना, ती आत्ताच्या घडीला त्याविषयी त्याकडे पाहिलं ना ते मला ते खूप रोमॅन्टिक वाटते. ते वास्तवापेक्षा म्हणजे कोणी कशावरती किती रोमॅन्टिक बाबा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तुम्ही वास्तव बघायला घेतलं तर हे कशासाठी करायचं इलेक्ट्रिक व्हेकलचं कौतुक आपण तर पर्यावरणाचं रक्षण व्हावं यासाठी. म्हणजे गाड्यांमधनं येणाऱ्या धुरामधनं पृथ्वीचं तापमान वाढू नये म्हणून आणि म्हणून विजेवर चालणाऱ्या गाड्या आणायच्या. मग ते विजेवर चालणाऱ्या गाड्या आणायच्या आहेत तर ती वीज कशावरती तयार करायची तर कोळशावर चालणाऱ्या कारखान्यांवर. हे हास्यास्पद आहे ना. म्हणजे कोळशात येणाऱ्या धुराने पृथ्वीचं तापमान वाढत नाही, वाहनांनी वाढतं. हे मला असं वाटतं की माध्यमांच्या मदतीनं जी एक हवा निर्मिती होते ना कुठल्याही गोष्टीची त्याचा हा जागतिक खेळ आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा म्हणजे अमेरिकेत सारख्या देशामध्ये सुद्धा आत्ताच्या घडीला इलेक्ट्रिक व्हेकल्स ही सर्वात जास्त उत्पन्न गटातल्या लोकांकडे आहे. ज्यांचं उत्पन्न प्रचंड आहे त्याची आकडेवारी पण आहे उपलब्ध, हवी तर देता येऊ शकेल आपल्याला, की जे श्रीमंत अतिश्रीमंत वर्ग आहे त्याच्याकडे त्या तशा पद्धतीच्या गाड्या आहेत. बाकीच्यांना पेट्रोल डिझेलशिवाय पर्याय नाहीये. आणि टेस्ला वगैरे हे सगळं करायचं मग भारतातल्या उद्योग विश्वाने त्यांनी काय कुणाच्या तोंडाकडे बघायचं वाहन उद्योगाने. म्हणजे मला असं वाटतं की हे खूपच तारुण्य सुलभ गोष्टी ज्या असतात ना तशा स्वरूपाची ही चर्चा वाटते मला. या घडीला त्याचा फार काही महत्व द्यावं असं वाटत नाही. मला असं वाटतं की मंगेश अर्थविषयक नजरेने त्याच्याकडे त्यांच्याकडे जास्त बघू शकते. ह्याच्यात म्हणजे हा रोमॅन्टिसिझम आहेच, पण एकीकडे गेल्या काही वर्षामध्ये या सरकारची भूमिका ही एकंदर पर्यावरण विषयावरती एकंदर जो काही जागतिक दबाव असेल किंवा सरकारची स्वतःची भूमिका असेल, तर त्या ह्याच्यातनं सौर ऊर्जा झालं किंवा इलेक्ट्रिक व्हेइकल्स झालं, यांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची भूमिका आहे आणि ती मला वाटतं चालू राहील. ती काही वर्ष चालू राहील. आणि त्यात केवळ अर्थसंकल्पातच नाही, त्याच्या बाहेरच्याही तरतुदी जर का बरोबर. आपण बघितल्या त्याबद्दलचे जे काही कायदे आहेत किंवा प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हज ची जी योजना गव्हर्नमेंटने सुरू केली आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणावी असे काही प्रयत्न चालू आहेत. आता टेस्लाची ही एक विशिष्ट केस आहे. कारण टेस्लाला मला वाटतं काही कर सवलती हव्या आहेत, ज्या द्यायची सध्या सरकारची तयारी नाहीये. पण प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हज हे इलेक्ट्रिक व्हेइकल्स किंवा त्याचे जे कॉम्पोनंट्स आहेत, पार्ट्स आहेत, ते भारतात बनावे, निर्यात व्हावी या दृष्टीने काही योजना सरकार आणू शकतं. आणि त्याच्यात बरोबरीनं तिसरा एक मुद्दा तो फक्त राजकीय अंगानेच त्याच्याकडे बघता येईल. कुठले उद्योग समूह सध्या हरित ऊर्जा आणि सौर ऊर्जा क्षेत्रात
प्रचंड गुंतवणूक करतायत याचंही मला असं वाटतं की शोध घेतला तर यामागची हवा का निर्माण होते हे कळायला मदत होईल. कंपन्यांच्या खासगीकरणाविषयी आपल्याकडे प्रश्न आलेत. म्हणजे आता LICचा पण IPO येईलच मार्चमध्ये. कंपन्यांचं जे खासगीकरण केलं जातं, ज्या कंपन्या विकल्या जातात, त्यातनं सरकारला जो पैसा मिळतो तो कसा फायदेशीर ठरू शकेल किंवा फायदेशीर आहे का अर्थव्यवस्थेसाठी? याबाबत अ, प्रश्न आले. नाही याबाबतीत मतलब म्हणजे एक त्यातला मुद्दा असा आहे, की सरकारला त्यातनं पैसा मिळणं आणि अर्थसंकल्पाला त्याच्यातून आधार मिळणं किंवा वित्तीय तूट कमी होणं आणि तो पैसा इतर गोष्टींवरती वापरता येणं, हा त्यातला एक भाग झाला. पण मला वाटतं खाजगीकरणाकडे एक धोरण म्हणून किंवा त्याचा मागची जी मूळ भूमिका आहे, की सरकारने काही विशिष्ट क्षेत्रांमध्येच राहावं आणि बाकीची जी क्षेत्र आहेत त्याच्यात सरकारनी किंवा सार्वजनिक उपक्रमांनी राहायची गरज नाही. त्या धोरणात्मक मुद्द्यानुसार माझ्या मते खाजगीकरणाकडे बघितलं जायला हवं आणि त्या दृष्टीने खाजगीकरणाकडे जी पावलं पडत होती त्याचं आपण स्वागत करत होतो. दुर्दैवाने जसं मगाशी गिरीशनी सांगितलं, की त्याच्यावर प्रत्येक टप्प्यावरती अडथळे येतात. युनियनकडून अडथळे येतात. त्याचं इतर च्या दृष्टीने अडथळे येतात आणि त्याच्यामुळे खाजगीकरण हे त्या प्रमाणात किंवा त्या वेगाने पुढे सरकू शकलेलं नाहीये. हा माझ्या मते त्यातला दुर्दैवाचा भाग आहे. पण खाजगीकरण व्हायला हवं का? याचं उत्तर मी असं म्हणेन, की बहुतेक क्षेत्रांमध्ये याचं उत्तर होकारार्थी असेल आणि त्याच्यातनं सरकारला अर्थात जो पैसा जो काही मिळतो, तो त्यांनी पायाभूत क्षेत्रांमध्ये वापरला दीर्घकालीन काळाकरता. म्हणजे एक त्याच्यात आपण असं म्हणू शकतो, की त्याचा उपयोग हा काय आपण म्हणतो केवळ सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन किंवा जे आस्थापनांचे खर्च आहेत, ते भागवण्याकरता होऊ नये. कारण ते खर्च नेहमीचे आहेत आणि या निर्गुंतवणुकीतून येणारं उत्पन्न हे एका प्रकारे वन टाईम आहे. एका वेळी तुम्हाला मिळणारं आहे. ते तुम्ही परत-परत करू शकत नाही. त्याच्यामुळे त्या उत्पन्नाचा वापर कसा व्हावा तर तो माझ्या मते दीर्घकालीन प्रकल्पांसाठी व्हावा. पण खाजगीकरण व्हावं का? त्याचं उत्तर हो आहे. त्याच्यात अर्थात पण अडचणी बऱ्याच आहेत. त्याच्यामुळे त्याचा प्रत्यक्ष वेग जो आहे तो मात्र साधारणपणे आत्तापर्यंत जसं त्यांनी मगाशी सांगितलं, अनेक वर्षांचा अनुभव असा आहे, की ज्या प्रमाणात ते उद्दिष्ट ठेवलं जातं, त्याची पूर्ती काही दुर्दैवाने होत नाही. होत नाही. आणि इथे व्हायलाच हवं एका अर्थाने खाजगीकरण. कारण इथे तरुण मोठ्या संख्येने सहभागी असतील. ते फोटो कॅमेऱ्याने काढतात. हल्ली कॅमेराला फोटोलाच आपल्या फोनलाच कॅमेरा आल्यामुळे तो फोन हाच कॅमेरा होतो. त्याची लाट इतकी आली की ज्या कंपनीनं फोटो फिल्म तयार केलं ती कोडॅक कंपनी बंद व्हायची वेळ आली की झाली पण बंद. म्हणजे ती पूर्णपणे त्यांनी, कारण त्या फिल्मची गरजच नाही ना, ते रोल आणा डेव्हलप करा प्रकारच गेला सगळा. भारत सरकारच्या मार्केटची फोटो फिल्म बनवणारी कंपनी आहे. आता ज्यांनी फोटो फिल्म कंपनी कोडॅक सारख्या कंपन्या त्यांनी स्वतःहून बंद केल्या. आता फिल्म कोणी वापरणं हा प्रकार कमी झालेला आहे. अशा वेळेला सरकारी मालकीची जर फिल्म कंपनी असेल तर खाजगीकरण होणं किती आवश्यक त्याच्यावरनं कळतं ना. ते उत्पादन कोणी घेतच नाहीये. त्यासाठी आपण कारखाने किती वर्ष चालू ठेवला हे मला असं वाटतं लक्षात घेतलं. एकीकडे घड्याळ सरकारनं बनवलं, एकीकडे हॉटेल सरकारने चालवली. सरकारचं हे काम नाहीये. 4 क्षेत्रांपुरतं मर्यादित राहावं आणि खाजगी क्षेत्राला मला असं वाटतं की वाव द्यायला हवा. त्याच्यामुळे गेल्या वर्षीच्या खाजगीकरण अर्थसंकल्पात याबद्दल खरं तर सरकारने धोरण जाहीर केलं होतं खूप धाडसीपणे. तर त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी ही होण्याची आता गरज आहे. हा, गेल्या 6 वर्षी लाख कोटी रुपये त्या नुसत्या पाईपलाईनचा त्याचा जो उल्लेख होता त्याच्यात नाही येतील असे. पण त्यातल्या एकाही प्रकल्पाला कंपनीला हात लागलेला नाही. एकाही बँकेला हात लागलेला नाही. म्हणजे IDBI जेव्हा संकटात आली तेव्हा ती LICच्या गळ्यामध्ये मारली. त्याला जर आपण निर्गुंतवणूक म्हणणार असू तर हे मला असं वाटतं की नागरिकांच्या आर्थिक सहनशीलतेचे किंवा साक्षरतेची ती परीक्षाच आहे असं म्हणायला हवं. आणि त्या राजकीय किती घाबरायचं या सगळ्या विरोधाला, हा मला असं वाटतं की कधी ना कधीतरी आपल्या देशाला प्रश्न त्याचं उत्तर द्यावं लागेल. कारण प्रत्येक राजकारणाच्या अंगाने प्रत्येकाचा निर्णय होणार असेल तर कुठलीच सुधारणा कधीच होणार नाही शेवटी. सर, आजच्या सत्रातला पण शेवटचा प्रश्न घेऊया. कोणताही अर्थसंकल्प हा एकतर उत्पन्नाशी जोडला जातो किंवा खर्चाशी जोडला जातो. मग त्या संबंधित योजना जाहीर केल्या जातात. एक तर खर्च योजना अधिक असतील किंवा उत्पन्नाच्या योजना अधिक असतील. ते त्या सरकारवरती अवलंबून असेल. तर यंदाच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य काय असतील हे थोडक्यात सांगा.
मला असं वाटतं की मंगेश जास्त पात्र आहेत हे उत्तर द्यायला. आधी म्हटलं अर्थात भारताच्या बाबतीत अर्थात उत्पन्नाची बाजू ही नेहमीच लंगडी असते आणि खर्चाची बाजू जास्त असते आणि त्याच्यामुळेच आपल्याला तुटीचा अर्थसंकल्प दरवर्षी सरकार सादर करत असतं. अर्थात विकसनशील देशाच्या ज्या काही गरजा आहेत आणि सध्याच्या एकंदर जे जागतिक आर्थिक विचारातलं जे वातावरण आहे, त्या दृष्टीने तुटीचा अर्थसंकल्प असण्यातही काही गैर नाही. अर्थात ही तूट आपण किती मर्यादेपर्यंत वाढवायची आणि एकंदर सरकारवरचा जो कर्जाचा बोजा आहे, पुढच्या पिढ्यांकरता जो आपण कर्जांचा बोजा तयार करत आहोत, त्याला एक तो कुठल्या मर्यादेपर्यंत न्यायचा याबद्दल काही ठोकताळे असू शकतात. पण एकंदर तुटीला पर्याय नाही. मी म्हटलं तसं यावेळेस एकंदर तूट ही 6.6% आसपास जीडीपीच्या प्रमाणात राखण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांवरती जास्त खर्चाची तरतूद केली जाईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. आणि करांच्या बाबतीत मी म्हटलं तसं काही प्रमाणात 5 ते 10 लाख उत्पन्नाच्या दरम्यान त्या टप्प्यात ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कदाचित काही सवलती देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल. मला वाटतं या वर्षीच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य ठरू शकतील असा आजच्या घडीचा अंदाज आहे. प्रत्यक्षात काय होतंय आपण बघूया. मंगळवारी अर्थसंकल्प आहे, सोमवारी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल. आज शुक्रवार आपण बोलतोय. काही महिन्यांपूर्वी आपले केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार होते, त्यांनी राजीनामा दिलेला होता. आपण आता ही चर्चा सुरू असताना नवीन आर्थिक सल्लागाराची नियुक्ती झालेली आहे. व्ही अनंत नागेश्वरन म्हणून नवीन आर्थिक सल्लागार नेमले गेलेले आहेत. त्याच्यामुळे नवीन पद्धतीने आर्थिक पाहणी अहवाल आणि मग त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडेल असं मला असं वाटतं. अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. धन्यवाद सर. आजच्या लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सहप्रायोजित लोकसत्ता विश्लेषण कार्यक्रमामध्ये दोन्ही तज्ज्ञांनी अर्थसंकल्पना व्यवस्थित समजून सांगितल्या, शिवाय अर्थव्यवस्थेशी विविध पैलू उलगडून दाखवले. त्यामुळे आता सर्व प्रेक्षकांना आणि वाचकांना अर्थसंकल्प नक्कीच समजण्यात मदत होईल 1 तारखेचा. येत्या 1 तारखेला सुद्धा अर्थसंकल्प झाल्यानंतर गिरीश कुबेर सर अर्थसंकल्पानंतरचे विश्लेषण करणार आहेत. त्यामुळे तेही तुम्ही नक्की बघा, त्यालाही तुम्ही जॉईन व्हा. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपण वेळ दिला म्हणून गिरीश कुबेर सर आणि मंगेश सोमण सर मी आपले आभारी आहे. आणि आजचा जो कार्यक्रम ज्यांच्यामुळे पार पडू शकला, जे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्यांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद.